गेल्या 5 ते 7 दिवसांमध्ये माझ्याकडे 5 ते 6 कमेंट्स अशा आलेल्या आहेत की त्यांचे चॅनल्स डिलीट झालेले आहेत, त्यांचे व्हिडिओज डिलीट झालेले आहेत, व्हिडिओज दिसत नाहीयेत. कारण काय आहे तर मी खरंच खूप बिझी होते, गेल्या आठवड्यामध्ये पूर्ण बिझी होते. पण आज मी वेळातला वेळ काढून थोडंसं रिसर्च केलं, काय कारण असावं हे सगळं शोधलं आणि नंतर खूप मोठं रिझन जे आहे ते हाती लागलेलं आहे. आणि एवढं मोठं रिझन असल्यानंतर आपण जे यूट्यूबर्स आहोत ना, सगळ्यांना थोडी धाकधूक लागलेली आहे. तर ते कारण काय आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की कोणाचंही चॅनल कधीही डिलीट होऊ शकतं यूट्यूब विदाऊट एनी इंटिमेशन किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता चॅनल डिलीट करू शकतं. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप सारी कारणं आहेत आणि त्या कारणांपासून आपल्याला आपला बचाव करायचा आहे, जेणेकरून आपलं यूट्यूब चॅनल जे आहे डिलीट नको व्हायला. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि अशाच यूट्यूबच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, महत्त्वाची माहिती, अपडेट, पॉलिसी, गाईडलाईन सगळं मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर लेटेस्ट अपडेटनुसार यूट्यूबने आतापर्यंत 9.5 मिलियन यूट्यूब व्हिडिओज डिलीट केलेले, 30 लाखापर्यंत यूट्यूब व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज डिलीट केलेले आहेत. आणि यामधले सगळ्यात जास्त व्हिडिओ जे आहेत ते आपल्या भारतामधून आहेत. आता मी तुम्हाला तुम्ही जर माझा चॅनल रेग्युलर बघत असाल तर मी तुम्हाला 1-2 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की माझे 2 शॉर्ट्स जे आहेत यूट्यूबने डिलीट केलेले आहेत. पण त्याची पूर्वकल्पना मला यूट्यूबने दिली होती की तुमचे हे 2 शॉर्ट्स जे आहेत ते आम्ही डिलीट करत आहोत. तुम्हाला जर ते रिकवर करून घ्यायचे असतील तर तुम्ही यूट्यूबमधून रिकवर करून घ्या. आणि ते 2 शॉर्ट्स जे आहेत ते यूट्यूबमधून मी रिकवर करून घेतलेले आहेत. पण त्यावेळेस ही अशी काही यूट्यूब पुढे जाऊन एवढं सगळं करणार आहे हे अजिबातच कल्पना नव्हती. कारण की मला पूर्वकल्पना आली होती की यूट्यूब माझे शॉर्ट्स डिलीट करणार आहेत. पण आत्ता यूट्यूब कोणतीही पूर्वकल्पना न देता व्हिडिओज डिलीट करत आहेत. आणि आत्तापर्यंत 9.5 मिलियन व्हिडिओज डिलीट झालेले आहेत. आणि सगळ्यात जास्त व्हिडिओज जे आहेत ते आपल्या भारतातले आहेत. आणि सगळ्यात जास्त चॅनल्स देखील डिलीट झालेले आहेत, ते सगळ्यात जास्त चॅनल्स देखील आपल्या भारतातलेच आहेत. 4.8 मिलियन चॅनल्स यूट्यूबने डिलीट केलेले आहेत. 4.8 मिलियन्स म्हणजे जवळजवळ 48 लाख चॅनल्स जे आहेत यूट्यूबने डिलीट केलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त चॅनल्स हे भारतातले आहेत. सगळ्यात जास्त चॅनल पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त चॅनल्स भारतातले आहेत, सगळ्यात जास्त व्हिडिओज भारतातले आहेत. मग याचं कारण काय आहे? याचं मुख्य कारण आहे यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स. तर या यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स काय आहे, वेळोवेळी मी याच्यावरती व्हिडिओज देखील बनवलेले आहेत, व्हिडिओज देखील टाकलेले आहेत. आता मला वाटतं 5 ते 6 दिवसांपूर्वी मी एक अर्जंटमध्ये असाच व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण ज्या कमेंट्स करतो आहोत त्या कमेंट्स देखील यूट्यूबचे जे AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते कॅच करत आहे आणि त्यामुळे देखील यूट्यूब व्हिडिओज डिलीट होत आहेत. तर सगळ्यात मेन रिझन आहे यूट्यूबच्या गाईडलाईन्स, कम्युनिटी गाईडलाईन्स. जर कम्युनिटी गाईडलाईन्स आपण त्याचं उल्लंघन केलं तर यूट्यूब आपल्याला स्ट्राईक देणार. आणि अशा 3 स्ट्राईक मिळाल्या कम्युनिटी गाईडलाईन्सच्या, यूट्यूब जे आहे चॅनल टर्मिनेट करणार किंवा चॅनल डिलीट करणार, चॅनल यूट्यूबवरून रिमूव्ह करणार. आणि मग ते रिमूव्ह केलेलं चॅनल आपण पुन्हा रिकवर नाही करू शकत, रिमूव्ह केलेले व्हिडिओज आपण पुन्हा रिकवर नाही करू शकत. आणि आता यूट्यूबला हे एवढं सोपं का झालेलं आहे, कारण की खूप करोडमध्ये चॅनल्स आहेत पूर्ण जगामध्ये, तरी देखील यूट्यूब आता एवढं सक्रिय कसं झालेलं आहे आणि कशामुळे चॅनल्स डिलीट होत आहेत. तर मेन रिझन आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI मुळे यूट्यूबचं काम जे आहे खूप सोपं झालेलं आहे. पूर्वी यूट्यूबचे एम्प्लॉईज असायचे जे यूट्यूबचे आपले जे काही चॅनल्स आहेत ना त्याला रिव्ह्यू करायचे. आणि मॅन्युअली असल्यामुळे म्हणजे एखादा व्यक्ती यूट्यूबचं चॅनल स्वतः बघायचा आणि त्यामध्ये काय चुका आहेत त्या शोधायचा. आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीने केलेलं काम जे आहे काही चुका राहून जाऊ शकतात, त्यामुळे पूर्वी एवढा प्रॉब्लेम नाही यायचा. पण आता AI आल्यामुळे यूट्यूबला खूपच सोपं झालेलं आहे. आणि AI शब्द असे पकडतो की लगेचच आपल्या चॅनल्सवरती ज्या आहेत त्या स्ट्राईक्स येऊ शकतात. आणि AI ने जे आहे यूट्यूबचं काम खूपच सोपं केलेलं आहे, पण आपलं अवघड करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ना त्यावेळेस आपल्याला खूप लक्ष द्यायला पाहिजे की आपण कशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करत आहोत. आता यापुढे मी सांगणार आहे की कम्युनिटी गाईडलाईन्स नक्की काय आहेत आणि आपण कशा प्रकारे त्या कम्युनिटी गाईडलाईन फॉलो करू शकतो, म्हणजे आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक येणार नाही आणि कोणत्याही प्रकारे आपलं चॅनल जे आहे AIच्या डोळ्यासमोर येणार नाही, जेणेकरून AI जे आहे हे आपलं चॅनल डिलीट करून टाकू शकतं. तर काय काय आहेत ह्या यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्स?
सगळ्यात पहिल्यांदा आहे की आपण कोणत्याही प्रकारचं जेव्हा कंटेंट टाकतो त्या कंटेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा हेट स्पीच नसला पाहिजे, कोणत्याही प्रकारचा स्पॅम मेसेज नसला पाहिजे, कोणत्याही प्रकारची वल्गॅरिटी नसली पाहिजे, कोणत्याही प्रकारे आपण कोणाची फसवणूक करत आहोत असं दिसलं नाही पाहिजे. हे सगळे जे आहेत खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपल्याला हे पॉईंट्स लक्षात येत नाहीत, पण हे जे पॉईंट्स आहेत हे यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्सचे सगळ्यात वरचे पॉईंट्स आहेत. यामुळे चॅनल यूट्यूब डिलीट करत आहे आणि केलेले आहेत. कित्येकांचे चॅनल्स या कम्युनिटी गाईडलाईनच्या व्हायोलेशन्समुळेच डिलीट झालेले आहेत. म्हणूनच यापूर्वी मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता ना की कोणत्याही प्रकारची कमेंट टाकायच्या अगोदर 10 वेळा विचार करा. कोणतीही कमेंट अशीच टाकू नका, म्हणजे जी कमेंट त्या एआयला असं वाटेल की हे स्वतः कमेंट करून काहीतरी फिशी मेसेज किंवा अशा काही अफवा पसरवत आहेत. फॉर एक्झाम्पल, मी तुमचं सबस्क्राईब केलं आहे चॅनल, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, अशी कमेंट तर मुळीच करायची नाही, कारण की यामुळे देखील लोकांचे चॅनल्स डिलीट झालेले आहेत. तुम्ही एखाद्याला ॲप्रिशिएट करत आहात, एखाद्याची माहिती आवडली असेल तर त्याला ॲप्रिशिएट करत आहात किंवा व्हिडिओ चांगला वाटला आहे असं सांगत असाल तर त्यात काहीच वावगं नाहीये. पण तुम्ही जर एखाद्याला कमेंटद्वारे सांगत असाल की मी ही लिंक पोस्ट केलेली आहे, तुम्ही ही लिंक प्लीज ओपन करा, किंवा तुम्ही हे सांगत असाल की मी असा मेसेज केलेला आहे, तुम्ही देखील माझं चॅनल सबस्क्राईब करा, तर अशा कमेंट्स ज्या आहेत करू नका. ते पहिल्या चालायच्या, आता नाही चालत आहेत. खूप मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे चॅनल्स जे आहेत यूट्यूबने डिलीट केलेले आहेत. त्यामुळे आत्ताच सावध व्हा, अशा प्रकारे कोणतीही चूक करू नका. तुम्हाला कमेंट्सचा माझा व्हिडिओ बघायचा असेल तर मी लिंक जी आहे इथे देईलच, तुम्ही नक्की चेकआउट करा. हा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी डिटेल सांगितलेला आहे कशा प्रकारे कमेंट करायला पाहिजे आणि कशा प्रकारे कमेंट नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर यूट्यूब गाईडलाईन्स सांगत आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फ्रॉड लिंक्स तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करू नका. फ्रॉड लिंक्स म्हणजे की तुम्ही ही लिंक ओपन करा, तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही ही लिंक ओपन करा, तुम्ही ही लिंक 5 जणांना शेअर करा, तुम्हाला पैसे मिळतील. अशा प्रकारे कोणत्याही फ्रॉड लिंक्स ज्या आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायच्या नाहीयेत किंवा त्याचं प्रमोशन करायचं नाहीये. कोणत्याही अशा गेम ॲप्सचं प्रमोशन करायचं नाहीये ज्याच्यामुळे लोकांना पैसे मिळत आहेत हे तुम्ही सांगाल. अशा प्रकारे कोणत्याही गेम ॲप्सचं प्रमोशन करू नका किंवा कोणत्याही ॲपचं प्रमोशन करू नका. हेट स्पीच पसरवू नका, अफवा पसरवू नका, पैसे प्रमोट करणारे गेम ॲप हे असं प्रमोशन करू नका. स्पॅम, स्कॅम्स, कमेंट, फ्रॉड लिंक्स याचं प्रमोशन करू नका. आणि जी काही यूट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन आहे तिला फॉलो करा. तुम्हाला यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनमध्ये डिटेल माहिती पाहिजे असेल ना, काय काय कम्युनिटी गाईडलाईन आहे मला कमेंट करून विचारा. त्यावरती देखील मी नक्कीच पूर्ण इन डिटेल व्हिडिओ बनवेल, कारण की ही कम्युनिटी गाईडलाईन जी आहे खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आतापर्यंत एवढं समजलं असेल की आपल्याला यूट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन फॉलो करायची आहे. कोणतेही असे शब्द आपल्या व्हिडिओमध्ये यूज नाही करायचे आहेत, म्हणजे ए जे आहे ते शब्द पकडेल आणि मग आपलं यूट्यूब चॅनल जे आहे डिलीट होईल. अशा प्रकारे कोणतीही क्रिया किंवा कोणतंही काम आपल्याला करायचं नाहीये जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे किंवा आपलं चॅनल जे आहे यूट्यूब डिलीट करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर लहान मुलांना घेऊन चॅनल्स बनवत असाल किंवा व्हिडिओज बनवत असाल तर खूप जास्त लहान मुलांचा कंटेंट असेल ना किंवा खूप जास्त लहान मुलांचे शॉर्ट्स असतील ज्याच्यामध्ये फक्त लहान मुलं दिसत आहेत, तर प्लीज ते शॉर्ट्स मेड फॉर किड्समध्ये टाका, यूट्यूबमध्ये नका टाकू. त्यामुळे देखील खूप प्रॉब्लेम होत आहे, कारण सगळ्यात जास्त डिलीट होणारे चॅनल्स हे लहान मुलांचेच आहेत. त्यामुळे तुम्ही जर लहान मुलांचे व्हिडिओज बनवत असाल तर ते मेड फॉर किड्समध्ये टाका. जे आपले मोठ्या माणसांचं यूट्यूब आहे ना त्यामध्ये टाकू नका. मी खूप सोप्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे. मेड फॉर किड्समध्ये टाका. आपण जे मेड फॉर 18+ मध्ये टाकतो ना त्यामध्ये टाकू नका, मेड फॉर किड्समध्येच टाका. कारण की लहान मुलांचे चॅनल्स देखील डिलीट होत आहेत आणि लहान मुलांचे चॅनल्स डिलीट होण्याचा आकडा खूप जास्त आहे. कारण की लहान मुलांना घेऊन यूट्यूब कोणत्याही प्रकारे रिस्क नाही घेऊ शकत. तो खूप सेन्सिटिव्ह विषय असतो लहान मुलांचा. त्यामुळे जर एआयला असं वाटलं की यामध्ये काहीही वावगं आहे किंवा एवढीशी जरी चूक आहे, एआय लगेच ते कॅच करतं आणि मग ते कॅच केलेलं जे आहे त्यामुळे तुमच्या यूट्यूबवरती, तुमच्या चॅनलवरती स्ट्राईक येऊ शकते. आणि 90 दिवसांमध्ये जर 3 स्ट्राईक्स आल्या तर तुमचं चॅनल जे आहे परमनंटली डिलीट होऊ शकतं, परमनंटली रिमूव्ह होऊ शकतं. पूर्वी यूट्यूब थोडंफार तरी सांगायचा, कल्पना द्यायचा की बाबा तुमचं चॅनल डिलीट होणार आहे, पण आता यूट्यूब अजिबात असं करत नाहीये. विदाऊट एनी इन्फॉर्मेशन
कोणत्याही प्रकारचं इंटिमेशन देत नाही यूट्यूब आणि लगेच चॅनल जे आहे डिलीट करून टाकतं आणि मग नेक्स्ट डे आपल्याला मेल येतो की बाबा तुमचं चॅनल डिलीट झालेलं आहे. आणि एकदा का चॅनल डिलीट झालं की आपण ते रिकवर नाही करू शकत आणि यूट्यूब पॉलिसीमध्ये ते देखील सांगितलेलं आहे जर तुमचं चॅनल यूट्यूबने स्वतः डिलीट केलेलं असेल तर तुम्ही पुन्हा दुसरं नवीन चॅनल नाही ओपन करू शकत. AI ने जे आहे ऑलरेडी तुमचे डेटा जे आहेत ते सगळे AI कडे आहे. तुम्ही भलेही नवीन चॅनल सुरू केलं तरी देखील ते AI ला समजणार आहे की हाच तो व्यक्ती आहे ज्याचं चॅनल मी डिलीट केलं होतं. पुढे मी पॉलिसी वाचलेली आहे त्यामध्ये स्पष्ट यूट्यूबने सांगितलेलं आहे एकदा का चॅनल एखाद्या व्यक्तीचा आम्ही डिलीट केलेला आहे किंवा रिमूव्ह केलेला आहे ती व्यक्ती पुन्हा चॅनल त्याच याच्यामध्ये नाही बनवू शकत. म्हणून मे बी तुम्हाला फोन नंबर चेंज करावा लागू शकतो किंवा मग तुम्हाला मोबाईलच डिव्हाइसच चेंज करावा लागू शकतो असं देखील असू शकतं. तर ह्या सगळ्या काही यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत जे आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि या गाईडलाईन्स जर आपण फॉलो नाही केल्या तर मग चॅनल जे आहे डिलीट होऊ शकतं विदाऊट एनी इंटिमेशन किंवा विदाऊट एनी पूर्वकल्पना पूर्वसूचना यूट्यूब जे आहे आपलं चॅनल डिलीट करू शकतं. आणि असे खूप सारे चॅनल्स डिलीट झालेले आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगते आहे कारण की हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण पूर्ण आपला टाईम जो आहे आपली एनर्जी जी आहे त्या चॅनलमध्ये टाकत असतो ओतत असतो आणि जर असं काही झालं तर मग पुन्हा यूट्यूब चॅनल सुरू करणं म्हणजे खायचं काम नाही आहे. म्हणून आतापासूनच तुम्ही जे काही पोस्ट करत आहात किंवा जे काही अपलोड करत आहात ते 10 वेळा विचार करा व्यवस्थित आहे का, त्यामध्ये आपण कोणत्याही अशा प्रकारे शब्दांचा तर उपयोग केलेला नाहीये जेणेकरून AI जे आहे ते शब्द कॅश करेल आणि मग आपल्या यूट्यूबवरती किंवा आपल्या चॅनलवरती गाईडलाईन्स येतील किंवा स्ट्राईक येतील आणि मग आपलं चॅनल जे आहे रिमूव्ह होईल. याचा थोडासा व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर विचार करा. व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये अपलोड करा. अनलिस्टमध्ये अपलोड केल्यानंतर यूट्यूब जे आहे व्यवस्थित तो व्हिडिओ जो आहे रिव्ह्यू करतो आणि यूट्यूबला असं वाटलं की काहीही त्या व्हिडिओमध्ये असं वावगं नाही आहे तर यूट्यूब आपल्याला सांगतो की तुम्ही आता ते पब्लिश करू शकता. नेहमी व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्टेडमध्येच अपलोड करा. अनलिस्टमध्ये अपलोड केल्यानंतरच ते पब्लिकमध्ये आणा. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ह्या चॅनल जे आहे तुमचं देखील सुरक्षित राहील. मेन म्हणजे डिलीट होणार नाही, व्हिडिओज डिलीट होणार नाहीत. आणि वारंवार YT स्टुडिओ चेक करत राहा, नोटिफिकेशन चेक करत राहा, ईमेल चेक करत राहा. यूट्यूबकडून काही ईमेल तर आला नाही आहे ना. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अशाच यूट्यूबच्या इन डिटेल माहितीसाठी अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.